हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे अनोळखी पत्र. पुण्यातील जुनी सावली नावाची लायब्ररी. तिथे रोज संध्याकाळी 6 वाजता एक मुलगी यायची. नाव रिया. कोपऱ्यातील जुन्या खुर्चीत बसून ती नेहमी वहीत काहीतरी लिहायची. कुणी विचारलं तरी ती फक्त हसून म्हणायची, आठवणी जपते. एके दिवशी रियाच्या टेबलावर एक पांढरं लिफाफं ठेवलं होतं. त्यावर लिहिलं होतं, रिया, आज तू जी पुस्तक उघडशील त्यात तुझा भूतकाळ दडलेला आहे. रिया थबकली. तिने पुस्तक उघडलं. पहिल्या पानावर एक फोटो चिटकवलेला. तिचा स्वतःचा, पण 5 वर्षापूर्वीचा. आणि मागे लिहिलं होतं, तुला आठवतंय का, तू इथून पळाली होतीस. तिच्या अंगावर काटा आला. 5 वर्षापूर्वीचं सत्य कुणाला ठाऊक होतं? ती पुण्यात नव्हतीच. तिने भीतीने आजूबाजूला पाहिलं. लायब्ररीत सगळं शांत होतं. फक्त घड्याळाचा टिकटिक आवाज होता. त्या रात्री रियाला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी ती परत लायब्ररीत गेली. पुन्हा तिच्या टेबलावर लिफाफा. तुला सत्य पाहायला तयार आहेस का? त्या लिफाफ्यात एक चावी होती आणि पत्ता, रूम नंबर 7, जुना सावली निवास. रिया थेट त्या पत्त्यावर गेली. जुनी मोडकळीस आलेली इमारत. रूम नंबर 7 समोर उभी राहिली. दार उघडलं. आत काळोख होता. भिंतीवर फोटो लावलेले, तिचेच. प्रत्येक फोटोसोबत एक तारीख होती. आणि त्या सगळ्या तारखा त्या दिवसांच्या होत्या जेव्हा तिला वाटायचं ती एकटी होती. पाठीमागून एक आवाज आला, रिया, तू परत आलीस? रिया वळली. समोर तिच्यासारखीच तिची दुसरी प्रतिमा उभी होती. डोळ्यात एकसारखीच भीती आणि हसू होतं. रियासमोर उभी असलेली ती दुसरी रिया पाहून थबकली. तिचा आवाज कापरा झाला. रिया, कोण आहेस तू? ती प्रतिमा हसली. प्रतिमा म्हणाली, कोण? तूच, जी इथून 5 वर्षापूर्वी निघून गेलीस, मला इथेच सोडून. रिया मागे सरकली. खोलीतलं वातावरण जड झालं होतं. भिंतीवरचे फोटो हलक्या वाऱ्यासारखे थरथर कापू लागले. रिया म्हणाली, हे सगळं कोण करतंय? हे फोटो, हे पत्र, कोण आहेस? प्रतिमा म्हणाली, कोण नाही रिया, तूच आहेस. तू जी आयुष्यापासून पळालीस. ती भीती, तो अपराधभाव, मी त्याचं रूप आहे. रिया गुडघ्यावर बसली. तिने डोळे घट्ट मिटले. तिच्या डोक्यात 5 वर्षापूर्वीच्या आठवणी विजेसारख्या चमकल्या. एक अपघात, रक्त, तिचे किंचाळणं आणि एक चेहरा, जो कायमचा नाहीसा झाला होता. त्या अपघातानंतर रिया गाव सोडून शहरात आली होती. पण ती घटना तिच्या मागे सावलीसारखी फिरत होती. आज तीच सावली तिच्या डोळ्यांसमोर उभी होती. रिया म्हणाली, मी त्या रात्री पळाले, कारण मला भीती वाटत होती. प्रतिभा म्हणाली, आणि मला इथेच सोडलंस, त्या रक्तात, त्या भिंतीत. रिया रडायला लागली. खोलीतील आरशावर तिचं प्रतिबिंब धूसर झालं. ती प्रतिमा हळूहळू तिच्यात मिसळू लागली. संपूर्ण खोलीत एक वाऱ्याचा जोरदार झोत आला. सगळं काळं पांढरं झालं. जेव्हा रियाने डोळे उघडले, ती पुन्हा लायब्ररीत होती. टेबलावर 3रं लिफाफं होतं. रिया, आता तुला सत्य मान्य आहे, पण प्रवास इथूनच सुरू होतो. रिया लायब्ररीत थरथरत बसली होती. टेबलावरच 3रं लिफाफं तिनं उचललं. आत एक ओळ होती. सत्य शोधायचं असेल तर उद्या मध्यरात्री काळसर तलाव गाठ. काळसर तलाव, तो तिच्या गावाच्या सीमेवर होता. 5 वर्षापूर्वीच्या अपघाताचं ठिकाण. तिचं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं.
तिने ठरवलं, यावेळी मी पळणार नाही. मध्यरात्री ती काळसर तलावाभोवती धुक्याची पांघरुण होती. रियाने टॉर्च लावली. पाण्याच्या काठावर पाऊल ठेवलं. अचानक पाण्यात काहीतरी चमकलं. तिने टॉर्च त्या दिशेने फिरवली. पाण्यातून एक लोखंडी पेटी दिसत होती. तिचे हात थरथरत होते. तरी तिने ती बाहेर ओढली. पेटीवर गंजलेलं कुलूप होतं आणि त्या कुलुपावर तीच चावी फिट बसली, जी दुसऱ्या लिफाफ्यात होती. पेटी उघडली. आत एक डायरी आणि रक्ताचे डाग लागलेला रुमाल होता. त्या रुमालावर नाव होतं समीर. रिया स्तब्ध झाली. समीर, तोच तर होता त्या अपघातात. तिचा सर्वात जवळचा मित्र, ज्याच्या डोळ्यात शेवटचं भयभीत नजर तिने पाहिली होती. डायरी उघडली. पहिलेच वाक्य, रिया, जर तू हे वाचत असशील तर याचा अर्थ मी नाहीये, पण सत्य अजून जिवंत आहे. रियाचा श्वास अडखळायला लागला. डायरी पुढे म्हणत होती, तो अपघात नव्हता, कोणीतरी मुद्दाम केलं होतं. रिया, तुला ज्याच्यावर विश्वास आहे तोच दोषी आहे. त्या क्षणी तिच्या मागे पावलांचा आवाज आला. रिया हळूच मागे वळली. धुक्यातून एक छाया पुढे आली. आवाज, रिया, इतक्या वर्षांनी तू परत आलीस? टॉर्चचा प्रकाश त्या चेहऱ्यावर गेला आणि रियाचं रक्त गोठलं. तो समीरचा चेहरा होता, पण त्याचे डोळे जिवंत नसल्यासारखे निर्विकार होते. समीरचा चेहरा पाहताच रियाचं हृदय थांबणार असं वाटलं. त्याच्या डोळ्यात एक विचित्र शांतता होती. रिया, समीर, तू जिवंत आहेस? तो हळूच हसला. समीर म्हणाला, जिवंत? की फक्त तुझ्या आठवणीत अडकलेला? तुला काय वाटतं? रिया मागे सरकली. तिच्या हातात अजूनही ती रक्ताळलेली डायरी होती. रिया, त्या रात्री मी तुला सोडलं. मला भीती वाटली. मी दोषी आहे. समीर तिच्याकडे जवळ आला. समीर म्हणाला, हो, तू पळालीस, पण त्या रात्री कोणीतरी मला पाण्यात ढकललं. रिया, तो मी नव्हतो. तो तुझ्या आयुष्यातला कुणीतरी जवळचा होता. रिया हादरली. रिया म्हणाली, कोण असं करू शकेल? समीरचा चेहरा गंभीर झाला. समीर म्हणाला, उत्तर तुला या तलावात मिळेल. सत्य अजून इथेच आहे. अचानक तलावाचं पाणी हलायला लागलं. जणू काहीतरी त्यातून वर येत होतं. रिया घाबरून मागे सरकली. पाण्यातून एक काळसर हात वर आला आणि त्यात एक फोटो होता. रियाने फोटो उचलला. फोटोत ती आणि समीर होते आणि त्यांच्या शेजारी रियाचे वडील उभे होते. रियाचा चेहऱ्यावरून रंग उडाला. रिया म्हणाली, हे शक्य नाही. बाबा तर त्या रात्री गावाबाहेर होते. समीर शांतपणे म्हणाला, रिया, सत्य नेहमी जवळ असतं, पण आपण त्याकडे पाहायला तयार नसतो. त्या क्षणी तलावाभोवतीचं धुकं आणखी दाट झालं. समीरची आकृती धुक्यात मिसळली. रिया किंचाळली, थांब, मला सत्य सांग समीर. सगळं शांत झालं. तलाव पुन्हा स्थिर झाला. रिया एकटी उभी होती, हातात फोटो आणि डायरी घेऊन. रिया त्या फोटोवर नजर खिळवून बसली होती. तिचे हात थरथरत होते. बाबा त्या रात्री तिथे होते? हा प्रश्न तिच्या मनाला छेडत होता. ती गावाकडे निघाली. जुना सावली निवास पार करत ती त्यांच्या घरासमोर आली. दरवाजा अर्धवट उघडा होता. घरात अंधार. रिया हळूच आत गेली. बाबा, तिचा आवाज घरभर घुमला. पाठीमागून आवाज आला, इतक्या वर्षांनी माझ्या दारात परत यायचं धाडस केलंस? रिया वळली.
तिचे वडील दाराशी उभे होते. डोळ्यात थकवा, चेहऱ्यावर गडद शांतता. रिया म्हणाली, बाबा, मला सत्य जाणून घ्यायचंय. त्या रात्री तुम्ही तलावाजवळ होता का? त्यांनी काही क्षण काहीच उत्तर दिलं नाही. मग हळूच म्हणाले, हो, मी होतो. पण तू ज्या सत्याच्या शोधात आहेस ते तुला स्वीकारता येईल का? रिया गोंधळली. रिया म्हणाली, काय म्हणताय? समीर, तो अपघात, बाबा, मला सगळं सांगा. तिचे वडील हळूहळू खुर्चीत बसले. तो अपघात नव्हता रिया. ती रात्र मी विसरू शकत नाही. समीरला कुणीतरी पाण्यात ढकललं आणि मी ते पाहिलं. रिया थबकली. रिया म्हणाली, मग तुम्ही वाचवलं नाही का त्याला? त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मी वाचवायला धावलो, पण त्याच वेळी माझ्या पाठीवर कुणीतरी जोरात मारलं. मी बेशुद्ध पडलो. जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा समीर गायब होता आणि तूही. रियाच्या चेहऱ्यावरून रंग उडाला. रिया म्हणाली, कुणी? बाबा, कुणी मारलं तुम्हाला? तेवढ्यात खोलीतला आरसा थरथर कापला. रियाचे डोळे वळवळले आणि त्या आरशात समीरची सावली दिसली. त्याचा आवाज हळूच घरभर घुमला, रिया, ज्याच्यावर विश्वास ठेवतेस तोच तुझा शत्रू आहे. रिया मागे सरकली. रिया म्हणाली, नाही, मला नाव सांगा, कोण आहे तो? आरशातील समीर हळूहळू हसला. सत्य तुला सावल्यांमध्ये मिळेल आणि सावली तुझ्या रक्तात आहे. त्या शब्दांसह आरसा तडकला. रिया आणि तिचे वडील घाबरून उभे होते. खोलीत आता फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज होता. आरसा तुटल्याचा आवाज अजूनही घरभर घुमत होता. रिया थरथरत म्हणाली, बाबा, सावली माझ्या रक्तात आहे म्हणजे काय? तिचे वडील शांत होते. मग खोल श्वास घेत त्यांनी हळूच सत्य सांगितलं. रिया, समीर तुझ्यासाठी फक्त मित्र नव्हता, तो तुझा सावत्र भाऊ होता. रिया जणू बधीर झाली. काय? बाबा म्हणाले, हो. हे गुपित मी कधी उघडलं नाही. तुझ्या आईच्या मृत्यूनंतर मी पुन्हा लग्न केलं. त्या स्त्रीचा मुलगा होता समीर. तो तुला कधी सांगितलं नाही. कारण तू खूप लहान होतीस. पण त्या रात्री त्याला सत्य कळलं आणि तो माझ्याशी बोलायला तलावाकडे गेला. मी तिथे पोचलो आणि मग. रियाच्या डोळ्यात अश्रू होते. रिया म्हणाली, म्हणजे तो अपघात आपल्या घराचं गुपित लपवण्यासाठी झाला? तेवढ्यात मागच्या खोलीतून पावलांचा आवाज आला. एक स्त्री बाहेर आली. चेहरा धूसर, पण आवाज ओळखीचा. हो रिया, त्या रात्री मीच त्याला ढकललं. रिया थबकली. समोर तिची सावत्र आई उभी होती. तीच जी वर्षापूर्वी या गावातून नाहीशी झाली होती. सावत्र आई म्हणाली, समीरला सगळं कळलं होतं. त्याने ठरवलं होतं की तुला सत्य सांगायचं. पण मला भीती होती. माझं आणि तुझ्या बाबांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल म्हणून. रिया किंचाळली. रिया म्हणाली, तुम्ही त्याला मारलात? तिच्या सावत्र आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी फक्त ढकललं. तो पाण्यात गेला. मला वाटलं वाचेल, पण तलावानं त्याला गिळलं आणि मी पळाले. तो अपराध भाव मला वर्षानुवर्ष खात राहिला. म्हणूनच तुला ही पत्र मिळाली. रिया गोंधळली. पत्र? ती तुम्ही पाठवली? सावत्र आई शांतपणे म्हणाली, हो, कारण आता तुला सत्य माहीत असायला हवं होतं. समीरची आत्मा इथेच भटकतोय, माझ्या अपराधामुळे. त्या क्षणी घरातील वारा थंड झाला. आरशात पुन्हा समीरचा चेहरा दिसला.
तो शांतपणे म्हणाला, रिया, आता सत्य बाहेर आलं. माझ्या सावलीला आता शांती मिळेल. त्याचा चेहरा हळूहळू विरघळला. खोलीत शांतता पसरली. रिया गुडघ्यावर कोसळली. तिचे बाबा तिच्या जवळ आले. रिया म्हणाली, बाबा, मी 5 वर्ष अपराधभावानं जगले आणि सत्य तर माझ्या रक्तातच दडलेलं होतं. बाहेर पहाट उगवत होती. सावली हळूहळू प्रकाशात विरघळत होती. रियाने त्या घटनेनंतर गाव सोडलं नाही. तिने सावली नावाची लायब्ररी जतन केली. प्रत्येक संध्याकाळी ती त्या कोपऱ्यात बसून लिहायची. भूतकाळ, अपराधभाव आणि सत्याच्या सावल्या. कथा इथे संपते, पण रियाच्या वहीत अजूनही एक वाक्य लिहिलं होतं. कधी कधी सावल्या आपल्यापेक्षा जास्त सत्य सांगतात. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.